नमस्कार मित्रांनो, मी भरत मातले. आज आपण चाललो आहोत हरिहर किल्ल्यावर. हरिहर किल्ला हे नाशिक जिल्ह्यात स्थित आहे आणि तेथे कसं जायचं आणि त्याचा इतिहास काय हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. तत्पर आपण जाणून घेऊया तेथे कसं जायचं. हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला कसारा रेल्वे स्टेशनला येऊन तेथे बाहेर ऑटो शेअरिंग लागतात. त्याच्या पुढे बस डेपो आहे. तिथून वाड्याला जाणारी बस जाते. ती बस पकडल्यावर तुम्हाला मधलं स्टेशन खोडाला येथे उतरायचं आहे. त्या बसचं तिकीट दर मिनिमम 50 ते 60 एवढं असेल. वाड्याला उतरल्यावर सर्कल आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला राईट साईडला जायचं आहे. राईट साईडला थोडं पुढे चालत गेल्यावर तिथे क्लुझर शेअरिंग लागतात. त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या क्लुझर शेअरिंग लागतात. त्या शेअरिंगमध्ये बसायचं आहे. शेअरिंगमध्ये बसल्यावरती तुम्हाला पुढे निरगुरपाडा या गावामध्ये उतरायचं आहे. निरगुरपाडा हे हरिहर किल्ल्याचं बेस विलेज आहे. त्या क्लुझरचं शेअरिंग मिनिमम 50 किंवा आता 100 झालं असेल. 50 ते 60 पकडूया आपण, एवढं असेल. म्हणजेच तुम्हाला कसारा रेल्वे स्टेशनपासून ते हरिहर किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत मिनिमम 100 ते 150 एवढं ट्रॅव्हलिंग लागेल. बघा मित्रांनो कसं दृश्य आहे एकदम. बघा कसं गुरं चाललेत सकाळी रानामध्ये आणि पाठी त्यांचा गुराखी पण आहे. मी तर म्हणतो मित्रांनो, तुम्ही बाय रोडनेच आलात तर खूप बरं होईल. कारण बाय रोडने आल्यावरती आपल्याला या साईडची दिशा कळते, आपण कोणत्या साईडला चाललो आहे आणि कोणत्या साईडला गड आहे आणि त्या ठिकाणची आपल्याला जीवनशैलीसुद्धा कळते. हरिहर किल्ला हे पालघर ते नाशिक या बॉर्डरवर आहे. जिथे आपण उतरलो खोडाल्यापासून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावरती हे किल्ला आहे. पुढे आपण जाणून घेऊया किल्ल्याचा इतिहास. पुढे मी सांगेनच तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला जर ट्रेक करायचं असेल किंवा इवन कुठेही तुम्ही ट्रेकला गेलात तर सावध राहा, स्वतःची काळजी घ्या. कारण हे असे निसर्गमित्र कधीही बाहेर पडू शकतात. त्याच्यामुळे आणि हे बघा समोर हे ढाण्या वाघासारखा उभा असलेला हरिहर किल्ला आहे. मित्रांनो, मी बेस विलेजचा तर व्हिडिओ नाही टाकलाय, पण त्याच्या पुढचा आपण किल्ल्याच्या अर्ध्या टप्प्यापेक्षाहून जास्त वर आलो आहोत आणि तुम्हाला दिसेलच पुढे हे जे समोर दिसतंय ते हरिहर किल्लाच आहे. मी थोडं झूम करतोय कारण हे समोर मेन दरवाजा आहे आणि हे जे नागमोडी वळण दिसते वर सापासारखे, त्या या किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. हे किल्ल्याचा महादरवाजा आहे. मित्रांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर या गडावर आलात तर स्वतःचा जीव जपूनच या किल्ल्यावर चढाई करा. कारण बघा ह्या साईडला डाव्या बाजूला अजिबात रॅलिंग नाही आहे. कारण पूर्ण गड असाच मोकळा आहे. त्या गडाला अजिबात कुठेही रॅलिंग लावलेली नाही आहे. त्याच्यामुळे चालताना तुम्ही स्वतःचा जीव जपूनच या गडावर प्रवास करायचा आहे. हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. या किल्ल्याची उंची 3767 फूट एवढी आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी निरगुरपाडा आणि हर्षवाडी अशी 2 गावे आहेत. उभ्या कातळांवर कोरलेल्या पायऱ्या आणि रॉक कट गॅलरी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हे स्थान धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
हरिहर किल्ला हा सह्याद्रीतील एक ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, ज्याने अनेक राजवटींचा काळ पाहिला आहे आणि आजही गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. थोडंसं चढाई वर आल्यावर समोर बालेकिल्ला दिसतो. पूर्वेकडे मारुतीचे मंदिर आणि त्याच्या बाजूला चौथऱ्यावर शिवलिंग आणि महादेवाचं पिंड आणि नंदी दिसतं. त्यांच्याच बाजूला छोटासा पाण्याचा तलाव. बघा मित्रांनो, या गडावर फक्त एकच तलाव आहे आणि ते पण मला वाटतं वर्षभर पुरत नसेल याच्यातलं पाणी. थोडं पुढं गेल्यावरती पाण्याच्या 4-5 टाक्या दिसतात. पूर्ण गडावरती 4-5 पाण्याच्या टाक्या आणि एक तलाव, एवढंच वर्षभरासाठी पाण्याचा साठा आहे. पाण्याच्या टाक्यांच्या पुढे आलो की हे समोर धान्य कोठार दिसतं. चला बघूया आपण या धान्य कोठाराची स्थिती जाणून घेऊया. मला तर वाटतं धान्य कोठाराची स्थिती एकदम व्यवस्थित आहे, फक्त वरचा एक मजला ढासळला आहे. बघूया आतमध्ये जाण्याचा कुठे मार्ग दिसतोय का. अजूनपर्यंत तर हे धान्य कोठार एकदम व्यवस्थित दिसतंय, पण मला वाटतं कुठे रस्ता दिसत नाही आहे. तरी पण बघूया. हा पुढे काहीतरी दिसतोय, एक खिडकी नाही तर दरवाजा असू शकतं. बघूया, आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. खूप उंचावर आहे. बघूया, आपण आतमध्ये जातोय तर खरं, पण खूप वर आहे ते. बघा मित्रांनो, मी आता आतमध्ये उतरलो आहे, पण सध्याची स्थिती तर कोठाराच्या आतून पण एकदम व्यवस्थित आहे. पण मित्रांनो, मला एक कळत नाही, जर तुम्ही ट्रेकर्स म्हणून येत असाल तर हे समोर लिहिलेलं असं हे खूप घाणेरडं कृत्य आहे. असं करत जाऊ नका. माझी सर्व ट्रेकर्सना विनंती आहे. एवढी वर्ष महाराजांनी जपलेले किल्ले आपण फक्त किल्ल्यावर 2 तासासाठी येतो आणि ही किल्ल्यांची अशी अवस्था करून जातो. तर माझी सर्व ट्रेकर्सना एकच विनंती आहे की जर तुम्ही येत असाल तर किल्ल्याचा इतिहास आणि तिथली वस्तुस्थितींचा अभ्यास करून जावा. मित्रांनो, मी आता बालेकिल्ल्यावर उभा आहे आणि जे समोर दिसतंय ते वैतरणा नदीचं खोरं आहे. थोडे ह्या साईडला हा समोर जो पॅच दिसतोय, समोर टोक दिसतोय, तो तिकडून महादरवाजा आहे. आपण तिकडूनच वर आलो. थोडे पुढे आल्यावर आपल्याला जे समोर दिसलं ते मारुतीचं मंदिर आणि हे चौथऱ्यावरती दिसतंय ते शिवलिंग, त्याच्या बाजूला हे तलाव. त्याच्या समोर हे कापड्या डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडं ते त्या साईडला दिसतंय ते ब्रह्मगिरी पर्वत आहे. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसलेलं हरिहरगड उर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेला आहे. अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात हा गड होता. 1636 साली शहाजी राजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. 8 जानेवारी 1689 रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला. शेवटी 1818 मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहास काळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाड्यांना
टाकेहर्ष आखलेहर्ष असा नावाने ओळखला जाते. 1818 सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेताना त्याच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाईच्या या पायऱ्या अतिउंच कठीणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात. खरे तर त्यावेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गाच्या वाटा व प्रवेश मार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले सुद्धा. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिजवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्याच्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पायऱ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये जरूर नक्की सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.